तर हे असे एका हाताने सुद्धा सहज वळले जाणारे, तोंडात जाताच विरघळणारे मऊसूत सुक्या खोबऱ्याचे लाडू आज आपण पाक न बनवता अगदी झटपट तयार करणार आहोत. तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट तयार होणारे असे सुक्या खोबऱ्याचे लाडू. तर हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होतात. तर बघा काय भारी दिसतो की नाही हा लाडू. दिसायला जेवढा भारी आहे ना, चवीला देखील अप्रतिम लागतो. तर चला तर मग आता सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 3 कप इतकं किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर वजनी प्रमाणात म्हटलं तर अगदी 300 ग्रॅम इतकं हे खोबरं आहे. जर तुम्हाला किसायला वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरमधून बारीक करून सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी हे बरोबर 3 कप घेतलेलं आहे. सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे, म्हणजे लाडू जे आहेत ते अगदी परफेक्ट तयार होतात. तर ओलं खोबरं प्रत्येकाकडेच उपलब्ध असतं असं नाही, पण सुकं खोबरं मात्र आपल्या प्रत्येक घरामध्ये रेग्युलर असतं. म्हणूनच आज आपण हे सुक्या खोबऱ्याचे लाडू तयार करणार आहोत. तर आता इथे एक कढई मी गरम करण्यासाठी ठेवले. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे. तूपसुद्धा अजिबात जास्त लागत नाही हे लाडू बनवायला. तर तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये इथे मी काही सुकामेवा भाजून घेणार आहे. त्यामध्ये इथे मी 10 ते 12 बदामाचे काप घेतलेत. हे मंद आचेवरती थोडंसं परतून घ्यायचं. बदाम हलकंसं परतून झालं की यामध्ये लगेच 10 ते 12 काजूचे काप घालायचे. सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आणि कितीही घालू शकता आणि अगदीच नाही घातलं ना तरीसुद्धा चालेल. तर काजू आणि बदाम छान परतून झाले की आता यामध्ये थोडेसे इथे मी बेदाणे घेतलेत. त्याचबरोबर 1 चमचा खसखस घातलेली आहे आणि हे सुद्धा फक्त अर्धा ते 1 मिनिट मंद आचेवरतीच परतून घ्यायचं. तर यामध्ये तुम्ही खसखस जरूर घाला, त्यामुळे लाडू तर पौष्टिक होतात आणि लाडवाची चव देखील अगदी मस्त लागते. तर हा जो सुकामेवा आहे तो पूर्णपणे छान मंद आचेवरती मी भाजून घेतलाय. हे आता बाजूला काढू आणि आता याच कढईमध्ये आपण हे जे सुकं खोबरं आहे किसलेलं ते सुद्धा अगदी मंद आचेवरतीच हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं नेहमी मंद आचेवरतीच भाजून घ्या. जर तुम्ही मोठा गॅस केला तर खोबरं करपू शकतं आणि त्याचा उग्र वास लाडवामध्ये येतो. तर इथे बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच खोबरं छान असं मी भाजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे 1 कप साखर. आज आपण पाक न बनवता हे लाडू तयार करणार आहोत. त्याचबरोबर इथे मी 1.5 कप इतकं उकळलेलं गरम दूध घेतलेलं आहे. तर दूध जे आहे इथे मी साईसकटच घालते, त्यामुळे लाडवाची चव खूप मस्त लागते. तर आता हे जे साखरेचं पाणी आणि दूध आहे ते पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला मंद आचेवरतीच हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर सणासुदीला असो किंवा मधल्या अदल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी काहीतरी गोडधोड बनवायचं म्हटलं ना तर हे सुक्या खोबऱ्याचे लाडू अगदी परफेक्ट आहेत. तर इथे बघा 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत हे पूर्णपणे सुकण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता यामधलं जे दुधाचं आणि साखरेचं पाणी होतं ते पूर्णपणे सुकलं गेलंय आणि हलकीशी कडेने साखर जमू लागले. याचाच अर्थ परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच यामध्ये आपण जो परतून घेतलेला सुकामेवा होता तो घालायचा आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पूड, 1 चमचा पिस्त्याचे काप घातलेले आहेत. तर आता हे सुद्धा अगदी 1 ते 2 मिनिटं मंद आचेवरती छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे तुम्ही दुधाऐवजी पाणी सुद्धा वापरू शकता, पण पाणी वापरताना मात्र काय करायचं, साखर आणि पाणी पहिला उकळून घ्यायचं. साखर पूर्णपणे पाण्यामध्ये उकळून घ्यायची, विरघळून घ्यायची आणि मग त्यानंतरच ते खोबऱ्यामध्ये घालायचं, म्हणजे अगदी छान लाडू तयार होतात. तर इथे बघा आपलं हे परफेक्ट लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते बाजूला काढून घेऊया. तर इथे मी लाडवाचं मिश्रण परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता हे खूप गरम आहे, पण आता हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर इथे एक तासभर झालेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे पूर्णपणे गार झालेलं आहे. तुम्ही हलकंसं कोमट असताना सुद्धा लाडू वळून घेऊ शकता. तर आता लगेचच आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत. तर बघा अगदी एका हाताने सुद्धा हे लाडू सहज वळले जातात की नाही.
परफेक्ट हे लाडू आपले तयार झालेले आहेत. अजिबात पाक न बनवता हे आपले मस्त सुक्या खोबऱ्याचे मऊसूत लाडू तयार झालेले आहेत. काय भारी दिसतोय, तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण फक्त 2 चमचे तूप वापरलेलं आहे, तरीसुद्धा मस्त असं याला तूप सुटलेलं आहे. तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू आपण तयार करून घेऊया. तर या लाडवामध्ये आपण दुधाचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे लाडू अगदी 10 ते 15 दिवस तरी आरामात टिकतात. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर अगदी त्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस टिकू शकतात. तर इथे आपले हे मस्त मऊसूत असे तोंडात जाताच विरघळणारे सुक्या खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू दिसायला जेवढे भारी दिसत आहेत ना, तेवढेच खायला देखील अप्रतिम लागतात. तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा. आहा, कमाल झालंय की नाही. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे सुक्या खोबऱ्याचे लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.